आणि यानंतर पुन्हा एकदा राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। राहुरी पोटनिवडणुकीमधील अक्षय कर्डिले यांना मत म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल असं वक्तव्य हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। राहुरी पोटनिवडणुकीमधील महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। त्याबरोबरच यावेळी त्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावरती देखील भाष्य केलंय। माझ्या एका कॉलवरती त्यांनी माझं ऐकलं त्याबद्दल त्यांचे आभार असं मुख्यमंत्री म्हणाले। शिवाजीराव कर्डिलेंवर प्रचंड प्रेम केलं। त्यांचं व्यक्तिमत्वच हे प्रेम करण्यासारखं होतं। पण आज तुम्हाला आश्वासित करतो, शिवाजीरावांवर जेवढं प्रेम केलं त्याच्या दीडपट प्रेम हे अक्षयवर आम्ही सगळे मिळून करू। या निवडणुकीतलं मत हे एखाद्या उमेदवाराला दिलेलं मत नाही, एखाद्या भावी आमदाराला दिलेलं मत नाही। या निवडणुकीत दिलेलं प्रत्येक मत एक प्रकारे आपल्या शिवाजीराव कर्डिलेंना दिलेली आपली श्रद्धांजली आहे, हे लक्षात ठेवून मतदान करायचं आहे। मला खरं म्हणजे या ठिकाणी येत असताना आपल्या नेत्यांनी हे सांगितलं की लोकांच्या काही मागण्या देखील आहेत, एसटी डेपोची आहे, रेल्वे उड्डाणपुलाची आहे। मी एकच गोष्ट सांगतो, या जेवढ्या मागण्या तुमच्या आहेत, आजच तुम्हाला सांगतो, मी अक्षय कर्डिलेला बेरर चेक देऊन चाललेलो आहे। राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक हा अक्षय कर्डिलेला देऊन चाललेलो आहे। या जेवढ्या प्रलंबित मागण्या आहेत, या मागण्या आपण निश्चितपणे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। की मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला आणि त्यांना मी सांगितलं, प्राजक्तजी माझी तुम्हाला विनंती आहे, शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा एक जुना जाणता नेता हा आपल्यातनं गेलाय, हे बाय इलेक्शन आहे, तुम्ही या इलेक्शनमध्ये जर माघार घेतली तर महाराष्ट्राचा जो आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीला धरून अशा प्रकारे आपण निर्णय घ्यावा। आणि एका मिनिटामध्ये प्राजक्त तनपुरे यांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली। त्याबद्दल त्यांचेही मी जाहीरपणे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.